जय मित्रांनो, मी बुस्टर उमेश पाटील तुमच्या या सेशन मध्ये स्वागत करत आहे. एटीएम एज्युकेशन गुरु या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आगळा वेगळा विषय घेऊन आलेलो आहे. या विषयावर बऱ्याच पालकांचे प्रश्न होते. या प्रश्नांचं उत्तर आज आपण देणार आहोत. पालकांना बरेच प्रश्न असतात बघा. आता मी सुद्धा पालक आहे. मी पालकाच्या भूमिकेत सुद्धा, मी शिक्षकाच्या भूमिकेत सुद्धा आहे. मग पालकांचे प्रश्न काय असतात? मुलगा लवकर उठत नाही, मुलगा अभ्यासाला बसत नाही, मुलगा मोबाईल घेऊन बसलेला आहे, मुलगा अभ्यासाच्या वेळेस काहीतरी डिस्टर्बन्स त्याला निर्माण करतो, स्वतः निर्माण करतो. त्याचसोबत खरंच आजची कॉम्पिटिशन जी चाललेली आहे, या कॉम्पिटिशन मध्ये विद्यार्थी, माझा मुलगा माझी मुलगी टिकेल का, ही भीती पालकांना सतावत आहेत. तर एक एक मुद्दे आपण एक एक व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. परंतु आजचा जो मुद्दा आहे तो एकदम रास्त मुद्दा आहे, जो प्रत्येक पालकाला आज पडलेला आहे. तो मुद्दा म्हणजे काय? तो मुद्दा म्हणजे शालेय स्पर्धा परीक्षा ही आपल्या पाल्याला, आपल्या मुलाला खरंच गरजेची आहे का? गरज आहे का? का उगाच आपण त्याच्यावर लादतोय, नाही नाही तू ही परीक्षा पण पास हो, ती परीक्षा पण पास हो. तर त्या विषयावर आपण चर्चा करणार. खरंच गरज आहे का आणि त्याचे फायदे काय? जर गरज आहे तर फायदे काय? फायदे असतील तर गरज निर्माण होणार आहे. म्हणजे बघा, सर्कल कंप्लीट होतं हे लक्षात राहू द्या. ठीक आहे. मग मी नेहमी विद्यार्थ्यांना सांगत आलोय, पालकांना सांगत आलोय, हा पालक असतो, हा शिक्षक असतो आणि हा विद्यार्थी असतो. हे जेव्हा त्रिकोण कंप्लीट होईल ना, तेव्हा खरं विद्यार्थ्याला सक्सेस मिळते. आता बघा, मी तुम्हाला प्रश्न काय टाकला? शालेय स्पर्धा परीक्षेची खरंच गरज आहे का? तर उत्तर आहे हो. त्याच्या मागचं कारण मला एक सांगा, सुरुवातीच्या काळामध्ये सुद्धा शालेय स्पर्धा परीक्षा होती का? तो होती ना. स्कॉलरशिप ही पहिल्यापासून चालू आलेली ना, लक्षात घ्या. अशा बऱ्याचशा परीक्षा पहिल्यापासून चालत आल्यात. फक्त आत्ताच्या घडीला जे वेगवेगळे संस्था आहेत, ज्या वेगवेगळ्या संस्थेच्या मार्फत वेगवेगळ्या परीक्षा घेतल्या जातात. मग त्याच्यामध्ये जसं मी आता इथं दाखवलं होतं बघा, तसं बघा, मंथन श्रेय असेल, स्कॉलरशिप असेल, बीडीएस असेल, नवोदय असेल, सैनिकी स्कूल असेल, डॉक्टर होमी बाबा असेल, त्यानंतर एमटीएससी असेल, 8वी ते 10वी, 8वी 9वी 10वी, महाराष्ट्र टॅलेंट सर्च एक्झामिनेशन. अशा बऱ्याचशा परीक्षा ज्या आहेत, ज्या प्रचलित आहेत, त्या प्रचलित परीक्षांची नावं मी तुम्हाला सांगितले. ऑलिम्पियाड आहे, ऑलिम्पियाड तर पहिलीपासून आहे. आता ह्या काय गरजेचं आहे, त्याच्या मागचा मुद्दा लक्षात घ्या मित्रांनो किंवा पालकांनो. बघा, सिंपल गोष्ट आहे. आता कॉम्पिटिशन वाढली, मुलाच्या गरजेनुसारच आपण मुलाला शिक्षण देणं गरजेचं आहे. म्हणजे गरजेनुसार म्हणजे काय? त्याची कॅपॅसिटी किती आहे, तो खरंच लोड घेतोय का नाही. आपले स्वप्न साकार करण्यासाठी मुलावर अभ्यास लादू नका. बालक म्हणता, नाही नाही मला शिकायला नाही भेटलं, मी डॉक्टर नाही झालो, मी इंजिनियर झालो, माझा मुलगा किंवा मुलगी व्हायला पाहिजे. नका लादू. तो पासच व्हायला पाहिजे हे पण तुम्ही तिथं धरू नका. हा, एवढं नक्की आहे, त्याला त्या कॉम्पिटिशन मध्ये उतरवा. तो कितवा येतो याचा विचार करू नका. तो उतरलाय ना, तो हळूहळू हळूहळू लक्षात घ्या. सिंपल गोष्ट आहे. बिहार आणि उत्तर प्रदेशचे जे विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांना आपण असं नाव ठेवतो की महाराष्ट्रात येऊन ते आपल्या नोकऱ्या घेतात. तर विचार करा, उत्तर प्रदेश असेल किंवा बिहार असेल, तिथले विद्यार्थी शालेय शिक्षण जेव्हा चालू असतं तेव्हापासून स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतात. म्हणून ते लवकरात लवकर क्वालिफाय होतात. जेव्हा एमपीएससी असेल, युपीएससी असेल, नीट असेल, जेईई असेल, चांगल्या मार्काने लवकरात लवकर क्वालिफाय होतात. याचा अर्थ आपले महाराष्ट्रातले होत नाही का? तो होतात, परंतु महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना मग वेळ लागतो, हे लक्षात घ्या. क्वचित असे असतील की ते लवकरात लवकर क्रॅक झाले, क्वचित बोलतोय मी. तर बघूयात नेमके काय फायदे आहेत ते आपण याच्यावर चर्चा करूया. ठीक आहे. तर बघा, सर्वात पहिला मुद्दा आहे, आपली ज्ञान आणि अभ्यास वृद्धीमध्ये फरक पडतो. मला एक सांगा, आज जर एखादा विद्यार्थी 4 पुस्तकं वाचत असेल आणि त्याला स्पर्धा परीक्षेची अजून 2 पुस्तकं आणून दिली, स्कूलच्या 4 पुस्तकं आणि ते 2 पुस्तकं, मला सांगा बरं, खरंच त्याच्या अभ्यासामध्ये फरक पडणार नाही का? नक्कीच पडणार आहे ना. ज्ञान आणि अभ्यास बुद्धी म्हणजे पायाभूत संकल्पना त्याची क्लिअर होतात. पायाभूत संकल्पना क्लिअर होतात. दुसरी गोष्ट, पायाभूत संकल्पना स्पष्ट, अभ्यासाची आवड वाढते आणि ज्ञान कक्षा विस्तारते. याचा अर्थ काय? अभ्यास करत असताना एक लक्षात यायला लागले, अरे खरंच की काय, जनरल नॉलेजचं पुस्तक वाचत असेल, त्याला ज्या गोष्टी माहीत नसतील त्या गोष्टी त्याला माहीत पडायला लागल्या, किंवा त्याच्या अभ्यासाची आवड वाढायला लागली, त्याच्या ज्ञानामध्ये भर पडायला लागली.
लक्षात यायला लागले तर ह्या गोष्टी तुम्हाला शालेय जीवनापासून देणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे. जसं उदाहरणार्थ बांबूचं झाड असतं बघा. मी विस्तारितपणे त्याची कथा नाही सांगणार, पण बांबूच्या झाडाला सुरुवातीचे 3-4 वर्ष खत पाणी द्यावं लागतंय. तेव्हा तो 5व्या वर्षी शेकडो फूट वर वाढतोय. लक्षात घ्या. तसाच आपल्या पाल्याला खत पाणी ह्या शालेय जीवनातच देणं गरजेचं आहे. 11वी-12वीला देऊन गरजेचं नाही. कारण मी सुद्धा नीट आणि JEEच्या विद्यार्थ्यांसोबत काउन्सिलिंग करतो. रोजचे 25 ते 30 विद्यार्थ्यांसोबत मी काउन्सिलिंग करतो, पालकांसोबत काउन्सिलिंग करतो, त्यांची परिस्थिती जाणतो. त्यावेळेस मला आता लक्षात यायला लागलं की नाही, विद्यार्थ्यांना 11वी-12वीला देऊन खुराक देऊन फायदा नाहीये, त्यांना शालेय जीवनात देऊन फायदा आहे. म्हणून शालेय जीवनामध्ये शालेय स्पर्धा परीक्षा ही गरजेची आहे, हे माझं मत आहे. ठीक आहे. बघा पुढे, आत्मविश्वास निर्मिती. सिंपल गोष्ट आहे ना. समजा मला अभ्यास यायला लागला, अभ्यासाचे प्रश्न पहिले मला 50 प्रश्नाची उत्तर येत होती, आता मला 70 प्रश्नाची उत्तर येऊ लागली, तर ऑटोमॅटिकली माझा कॉन्फिडन्स लेवल वाढणार आहे. लक्षात यायलंय. जी स्व ओळख आहे, क्षमतेची जाणीव व्हायला लागली, मी कोण आहे, माझ्यात किती ताकद आहे हे त्याला कळायला लागले. त्यानंतर घाबराटपणा दूर होतोय, घाबरतो ना एखादा विद्यार्थी. म्हणजे आता बघा बरेच लहान, म्हणजे आता लहान मोठ्या स्कूल नसतात, पण बिल्डिंगच्या हिशोबाने म्हणतोय, लहान बिल्डिंगचा स्कूल असेल किंवा मोठी बिल्डिंग स्कूल असेल, तर त्यातले जे विद्यार्थ्याची जी क्षमता जी आहे ती सारखीच असते, परंतु घबराटपणा वाढतो ना. का? त्याला वाटतं अरे इथं कमी कॉम्पिटिशन, इथं जास्त आहे. घबराटपणा वाढतो, तो कमी होतो. आणि बघा आजकालच्या JEE असतील, नीट असतील, MPSC असेल, UPSC असेल, ही भारताच्या लेवलवरच्या काही एक्झाम्स आहेत, तिथं आपला विद्यार्थी टिकवणं हे गरजेचं आहे. म्हणून आतापासून त्याला वळण लावणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर यशाने प्रोत्साहन मिळते. एखाद्या विद्यार्थ्याला 70च्या ऐवजी 80% पडले तर त्याला प्रोत्साहित करणं गरजेचं आहे. त्याला प्रोत्साहन मिळतं. 80च्या ऐवजी 90 पडले, हळूहळू तो वाढत जातो. ठीक आहे. तर हा एक मुद्दा. तिसरा मुद्दा, समस्या निवारण कौशल्य, म्हणजेच काय, डिसिजन मेकिंग. बघा एखादा विद्यार्थी डिसिजन घेऊ शकत नाही, मग तो आईला विचारतो, वडिलांना विचारतो. लहान असतात, विचारतात नॉर्मली, मला माहितीये. परंतु काही काही विद्यार्थी असे असतात, स्वतः डिसिजन घेतात आणि मोकळून जातात. मग पप्पाला मम्मीला सांगतात की बाबा मी योग्य डिसिजन घेतलं म्हणून. ते डिसिजन कौशल्य जे आहे, म्हणजे जे निर्णय क्षमता म्हणतो ती वाढते. समस्या निवारण कौशल्य वाढतं. तार्किक विचार क्षमता वाढते. म्हणजे विचार करण्याची पद्धती आजकाल वेगळी वेगळी झाली ना. मग आपण वेगवेगळ्या पद्धतीने विचार करायला सुरुवात करतो. ठीक आहे. जटिल प्रश्न, म्हणजे एकदम कॉम्प्लिकेटेड जर प्रश्न असतील तेही सोडण्यास मदत होते. विचार शक्ती वाढली ना त्याची, त्याचा फक्त मेंदू त्याच गोष्टीसाठी काम करतोय ना. ठीक आहे. निर्णय घेण्याची प्रवृत्ती वाढते. मी आत्ताच बोललो डिसिजन मेकिंग वाढते. आलं लक्षात. ठीक आहे. हा एक तुमचा तिसरा मुद्दा आहे. चौथा, एकाग्रता आणि वेळेचं व्यवस्थापन होतं. बघा आता सिंपल आहे. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्यायला लागलाय, तिथं असतंय 100 क्वेश्चन उदाहरणार्थ, आणि त्याला दिलाय 1.5 तास, 90 मिनिटं. मग त्याला कळायला लागलं की अरे 90 मिनिटात मला 100 प्रश्न सोडवायचे, कसं सोडवायचं ते आपल्याला बघायचंय. वेळेचं व्यवस्थापन वाढायला लागलंय ना त्याचं तिथे परीक्षेमध्ये सुद्धा. आणि घरी आल्यानंतर मग तेच डोक्यात राहतं, अरे नाही तिथं तसं आहे, तर घरी पण आपण अशा पद्धतीने अभ्यास केला तर फार छान पद्धतीने काम होणार आहे. म्हणजे तो टाइम टेबल पण बनवतो, शेड्यूल बनवतो, सगळ्या गोष्टीचं व्यवस्थापन करण्यासाठी त्याला मदत होते. काही लोकांचं म्हणणं असतं नाही माझा विद्यार्थी ना नाही टॉप 10 मध्येच यायला पाहिजे. प्रत्येकानं ही अपेक्षा ठेवू नको. विद्यार्थ्याची प्रत्येक वेळेस त्याची क्षमता वेगळी असते, प्रत्येक विद्यार्थ्याची. त्या क्षमतेनुसार आपण विद्यार्थ्याला, पाल्याला आपण बघायला पाहिजे, त्या चौकटीत बघायला पाहिजे. माझा विद्यार्थ्याची जी क्षमता आहे ती 80% आहे ना, 90 नाही आहे, 80 आहे ना, आज तो 50 वर आहे, मग त्याला 60-70 वर कसं नेता येईल हे बघणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपण वेगवेगळा खुराक देणं गरजेचं आहे. वेगवेगळा खुराक म्हणजे काय, स्पर्धा परीक्षेची तयारी करणं लावणे. लक्षात यायला लागले. यस. आता बघा, लक्ष केंद्रित करण्याची सवय लागते, एकाग्रता वाढते. बरोबर आहे. ठीक आहे. वेळेचं नियोजन शिकते, नियमितता आणि शिस्त वाढते, रेग्युलॅरिटी वाढते अभ्यासामध्ये, शिस्त वाढते. त्याला प्रत्येक ठिकाणी त्या स्पर्धा परीक्षेचे रूल्स आणि रेग्युलेशन दिसतात, शिस्त वाढते. ठीक आहे. आता पुढे, सकारात्मक स्पर्धा आणि प्रेरणा. निरोगी स्पर्धेची भावना, इतरांकडून प्रेरणा मिळणे, प्रयत्न करण्याची जिद्द, असे वेगवेगळे मुद्दे मांडलेले आहेत. ठरणार नाही. लक्षात घ्या, स्पोर्ट्समॅन असतो, क्रिकेट खेळणारे, फुटबॉल खेळणारे, हे स्पोर्ट्समॅन असतात. हे स्पोर्टिली खेळतात, हारले तरी परत उठतात, नाही मला परत जिंकायचंय. ती प्रेरणा इथून मिळते, ती जिद्द त्यांची वाढते. त्यामुळं स्पर्धा परीक्षेचा हा मोठा सहभाग आहे विद्यार्थी घडण आणि जडण करण्यामध्ये. ठीक आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी करत असताना भविष्यकालीन संधी आणि तयारी. मी आत्ताच बोललो, मी तुमच्या माहितीसाठी पार शालेय स्पर्धा परीक्षापासून MPSC असेल, UPSC असेल, नीट असेल, JEE असेल, या सर्व क्षेत्रामध्ये
सध्याच्या परिस्थितीमध्ये मी काम करतोय. आत्ताच बोलल्याप्रमाणे दररोजचे 25 ते 30 विद्यार्थ्यांची रोज काउन्सिलिंग होते. काउन्सिलिंग म्हणजे अभ्यासाचं नियोजन कसं पाहिजे, अभ्यास कसा करायला पाहिजे, कशा पद्धतीनं पुढे जायला पाहिजे, आई वडिलांशी काय शेअर करायला पाहिजे अभ्यासाच्या बाबतीमध्ये, ह्या सगळ्या गोष्टी काउन्सिलिंग मध्ये होतात. आणि हे होत असताना मला एक समजायला लागलंय, इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल, आर्ट्स असेल, सगळ्याच गोष्टी, लॉ असेल, बरेच तुमच्या समोर, आपल्या डोळ्यासमोर एकच येते इंजिनिअरिंग आणि मेडिकल, असं काही नाहीये. बऱ्याच असे क्षेत्र आहेत जे विद्यार्थ्यांसाठी साजेसे आहेत. फक्त त्याला गायडन्सची गरज असते, मार्गदर्शनाची गरज असते. आणि हे सगळं होत असताना हे मेंटल ॲबिलिटी, आणि हे बघा स्पर्धा परीक्षेमध्ये ना महत्वाचा विषय जो ठरतो ना, म्हणजे नवीन विषय जो शालेय अभ्यासक्रमामध्ये ना येतो आहे, मेंटल ॲबिलिटी म्हणजे बुद्धिमत्ता. आणि ते कसं कॅल्क्युलेशन करतंय, त्याचं कसं त्या ठिकाणी बुद्धी चालते, डोकं चालते, त्याच्यावर त्याचं कॅपॅसिटी आपल्याला समजून येते. ठीक आहे, हरकत नाही. कारकीर्द निवडीस मदत होते, मोठ्या परीक्षेची पूर्वतयारी होते आणि यशासाठी भक्कम पायाची तयारी होते. जे फाउंडेशन म्हटलं जातं ना राजाओ, ते आज इथं आपल्याला इथं बघायला भेटतंय. पालकांनाही मी ते सांगू इच्छितो की विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करू द्या, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्यांच्याकडून फार अपेक्षा ठेवा. तुम्ही पालक म्हणून अपेक्षा ठेवा, त्यांना सांगा, प्रोत्साहित करा. पण काही लोकांच्या अव्वाच्या सव्वा अपेक्षा असतात. नाही माझं पोरग यायलाच पाहिजे, कसं येत नाही, त्याला रोज रागवायचं, रोज बोलायचं, रोज मारायचं, नाही चालणार. ते आता सध्या मातीचा गोळा आहे, त्याला आपल्याला आकार हळूहळू द्यायचा आहे. आणि जर तुम्ही तुमचा शेप, आता बघा हाताचा शेप जर बदलला तर आकार बदलणार आहे. हाताचा शेप म्हणजे तुम्ही आहेत, पालक लोक तुम्ही आहेत. लक्षात यायला लागले? तर या सगळ्या गोष्टी होत असताना विद्यार्थ्यांना कमी फीस मध्ये विद्यार्थ्यांना ह्या सगळ्या गोष्टी भेटाव्या, हा आमचा अट्टहास असतो. म्हणून आमची जी टीम आहे, म्हणजे मी असेल, मगर सर असतील, बरीचशी बाकीची टीम आहे इथे, ही टीम कमी फीस मध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाईन ऑफलाईन पेक्षा चांगल्या पद्धतीनं देतो. आम्ही जे ऑफलाईनला जे भेटणार नाही त्याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने आम्ही ऑनलाईन देतो. म्हणजे काही ठिकाणी 3च दिवस लेक्चर चालतात, 2च दिवस चालतात ऑनलाईन. आमचं तसं नाहीये. आमचं पूर्णच्या पूर्ण विचार जर केला तर पूर्णच्या पूर्ण जे बॅचेस आहेत हे डेली चालतात. शनिवारी टेस्ट होते, आठवडी परीक्षा म्हणतो आपण त्याला, त्याचं विश्लेषण होतं. खास करून डॉक्टर रोमी बाबाला अजून जर बघायला गेलं तर ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये एक्झामिनेशन आहे. विद्यार्थी पटापट त्याच्यामध्ये सामील होत आहेत. म्हणजे ही एक प्रकारची शिक्षण क्षेत्रातली चळवळ असं माना. आणि त्या चळवळीला साथ देत आहेत पालक मंडळी आणि विद्यार्थी मित्रांनो. आता बरेच जण म्हणतात, सर आम्ही तर ऑफलाईन लावलेलं आहे. हरकत नाही, तुम्ही ऑफलाईन जरी लावलं तर माझी प्रामाणिक इच्छा आहे की मी जर पालक असतो तुमच्या जागेवर तर मी हाच विचार केला असता, ऑफलाईन चालू आहे ते चालू द्या. ऑनलाईन याच्यासाठी लावायचं आहे की जे विषय ऑफलाईन मध्ये भेटणार नाही ते विषय इथं भेटणार. बरं, हा ऑनलाईनचा फायदा काय की विषय तुमचं जर एक लेक्चर बुडालं तरी ते रेकॉर्डेड फॉर्म मध्ये तुम्हाला बघायला भेटतं नंतर. ऑफलाईन मध्ये असं घडत नाही. लक्षात आलं? मी असं म्हणत नाही ऑफलाईन लावू नका. ऑफलाईन लावलं तरी हे टॉनिक म्हणून, एक सपोर्टिव्ह सिस्टम म्हणून तुम्ही ह्या बॅचेस विकत घेऊ शकता. त्याच्यासाठी काही जास्त गोष्टी करायची गरज नाही. एटीएम गुरु एज्युकेशन ऍप नावाचं हे एक स्वतंत्र एक ऍप आहे आमचं. त्या ऍपमध्ये जायचं आहे, रजिस्ट्रेशन करायचं. रजिस्ट्रेशन केल्यानंतर बॅचेसचे नावं दिसतील तुम्हाला. काही ठिकाणी डेमो लेक्चर्स पण बघायला भेटतील. तिथे डेमो लेक्चर बघा आणि मग बॅच विकत घ्या. बघा, नॉर्मली आपण जेवायला जरी गेलो तरी आपल्याकडे 3 ते 5 हजार रुपये आपल्या कुटुंबात, आजकाल महागाई एवढी वाढली की 3 ते 5 हजार रुपये हॉटेलमध्ये जातात. अरे मी म्हणतो 2.5 ते 3 हजार मध्ये ह्या बॅचेस आहेत ना सगळ्या. 2.5 ते 3 हजार मध्ये प्रत्येक बॅच 2.5 ते 3 हजार ह्या रेंज मध्येच आहे. मग मुलाला शिक्षण द्या ना. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, हे लक्षात घ्या. आणि हे शिक्षण वाया जाणार नाही हे पण लक्षात घ्या. मी स्वतः इंजिनिअरिंग केलंय, MBA कम्प्लीट केलंय, पण मला वेगवेगळे अभ्यास करण्याची, पुस्तकं वाचण्याची सवय होती. म्हणून मी पुन्हा शिक्षण क्षेत्रात उतरलो ना. वाघिणीचे दूध आहे ते. त्यामुळं 100% मी म्हणतो सगळ्या विद्यार्थ्यांनी एक्झाम देव. मी अजून एक पुढचा मुद्दा टाकतो तुम्हाला, तुम्ही एक्झाम देव विद्यार्थ्यांनी किंवा नको देव तरीही या बॅचेस घ्या. हे तुमचं शिक्षण, तुमचं नॉलेज हे वाया जाणार नाही. ते पुढं 100 नाही 200% 10वी नंतर पुढे कामात येणार, हे लक्षात ठेवा. कारण मी तुम्हाला आत्ताच बोललो, आय एम अ एज्युकेशनल काउन्सिलर. मला सगळ्या गोष्टी पुढच्या माहिती आहेत, काय घडणार आहे काय नाही. त्यावेळेस पालकावर रडण्याची वेळ येते. नीट पेपर अवघड गेला, रिपीट द्यावा लागतो. JEE अवघड दिला, पुन्हा द्यावा लागतो. ह्या घटना आपल्या पाल्यासोबत घडू नयेत
त्यासाठी ही घंटेची धोकेची चाहूल असं म्हणा, जे काही तुमचे शब्द आहेत मराठीमधले ते सगळे वापरा आणि निश्चितपणे या बॅचेस तुम्ही परचेस करा. काही अडचण आली बॅच परचेस करताना खाली नंबर दिलेला आहे 8830370068. लक्षात यायला लागले? येस. काही अडचण आली तुम्ही सांगा किंवा मलाही तुम्ही कॉल करू शकतात. माझं नाव बुस्टर उमेश पाटील आहे. ठीक आहे. त्यामुळे इथे मी तुमची रजा घेतो, थांबतो. जय हिंद, बाय बाय.